जय ज्ञानेश्वर माऊली. मी शोभा अरविंद मठकरी. संस्कृत संस्कृती संवर्धन यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत मी सहभाग घेतला आहे आणि गट क्रमांक 5 मधनं घेतला आहे. प्रथम माझे सद्गुरू परमपूज्य अप्पा महाराज यांना वंदन करून मी सांगण्यास सुरुवात करते. त्याआधी ही स्पर्धा ज्यांनी आयोजित केली आहे त्या श्री सातपुते सरांचं मी अभिनंदन आणि खूप कौतुक करते. तसंच त्यांना हे कार्य पार पडण्यासाठी किंवा याची प्रगती होण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली त्यांना उदंड आयुष्य देव अशी सदिच्छा. आता मी पहिला जो श्लोक घेतला आहे तो गणपतीचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना गणपती पूजनाने ही सुरुवात करतो. तर हा गणपती कसा, ज्याचं एक नाव वक्रतुंड आहे, ज्याचे 2 कान हे सुपासारखे आहे, नाक हे हत्तीच्या सोंडेसारखं आहे, डोळे मात्र बारीक आहे, ज्याला 4 हात आहेत, वरच्या 2 हातांमध्ये एका हातात पाश घेतला, एका हातात अंकुश घेतला आहे आणि खालचे जे 2 हात आहेत त्यात एका हातात आवडता मोदक आणि एका हाताने मात्र तो सगळ्या भक्तांना आशीर्वाद देतो. असा हा गणपती बाप्पा महाकाय कसा आहे, त्याचं तेज कसं आहे, कोटी सूर्यांसारखं आहे, ज्याचं उदर मोठं आहे, असा हा महाकाय गणपती. याचं तेज कोटी सूर्यांप्रमाणे आहे. ज्यावेळी त्याला उटी लावली जाते ना त्यावेळी ते काय लखलखीत तेज असतं, तेजदार दिसतो गणपती. आणि असा हा गणपती बाप्पा आमचं हे जे कार्य आहे, शुभ कार्य, ते निर्विघ्नपणे म्हणजेच कुठलाही अडथळा कुठलाही संकट न येता पार पाडो ही त्या गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि मंगलमूर्ती मोरया. आता माझा दुसरा श्लोक आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आता मी हा गुरुनमनाचा श्लोक घेतला आहे. खरं सांगायचं झालं तर मी पामर काय सांगणार त्या श्रेष्ठतम गुरूंबद्दल, पण सद्गुरू वदवून घेतील त्याप्रमाणे मी तुमच्या समोर शब्दात ते मांडणार आहे. आपल्या संस्कृतीत मातृदेवो भव, जी प्रथम गुरु आई, संस्कार घडवणारी, थोडक्यात सांगणार. दुसरे गुरु पिता, जे खंबीरपणे संकटात आपल्या पाठीशी उभे राहतात. आणि तिसरा आणि महत्त्वाचा श्रेष्ठतम गुरु आचार्य देवो भव. आपली जर आध्यात्मिक उन्नती हवी असेल तर आपल्या जीवनात गुरु हा आवश्यक आहे. तेव्हा कशी गंमत आहे ना बघा, आपली बाराखडीसुद्धा अपासून सुरू होते आणि ज्ञपर्यंत नेऊन सोडते. म्हणजेच म्हणजे अज्ञानापासून ज्ञानाकडे सोडते. तसंच आहे, गुरुसुद्धा आपली आध्यात्मिक उन्नती करतात आणि आपल्याला अज्ञानरूपी अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जातात. तेव्हा गुरु हेच ब्रह्मा आहेत, म्हणजेच सृष्टीचे निर्माते आहे. गुरु हेच पालन करते आहे, म्हणजे विष्णू आहेत, पालन करते आहे जगाचे. गुरु हेच आदिदेव महादेव आहेत, म्हणजे सृष्टीचे संहार करते आहे, म्हणजेच गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा. आता गुरुर् साक्षात, गुरु हा कसा आहे, सर्वोच्च शक्तिमान देवता आहे. ही परब्रह्म म्हटलंय ना त्याला, म्हणजे सर्वोच्च शक्तिमान देवता आहे. ज्यावेळी गुरु आपल्याला आपलं अज्ञान काढायचा प्रयत्न करतात आणि ज्ञानाकडे नेतात, म्हणजेच गुरुच्या माध्यमातून आपण ईश्वराकडे जाण्याचा मार्ग मिळवतो, गुरूंच्या माध्यमातून. तेव्हा आणि प्रत्येक शिष्य आपल्यापेक्षा मोठा व्हावा ही प्रत्येक सद्गुरूंची इच्छा असते. आता हा गुरु असा आपल्याला अज्ञानातून काढतो.
मला संत जनाबाईंची एक कथा आठवली यावेळी, ती सांगायचा प्रयत्न कर. सगळ्यांना माहिती आहे, थोडक्यात सांगणार आहे. काय असतं, संत जनाबाई ह्या बसता उठता खाता पिता विठ्ठल 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 अशा म्हणत असतात. कारण काय, तर त्यांची विठ्ठलावर अतूट श्रद्धा असते. त्यामुळे ते येता जाता खाता पिता विठ्ठल 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 म्हणत असतात. आणि परिणामस्वरूप सुंदर सुंदर अभंग रचायला लागतात होत्या. वास्तविक त्या काही शिकलेल्या सुद्धा नसतात, तरीसुद्धा सुंदर अभंग रचतात आणि ते लोकांना आवडतात. आणि ते लोकांना तर आवडलेच, पण कबीरांना सुद्धा ते आवडले. आणि कबीर त्यांना भेटण्यासाठी म्हणून ते तिच्याकडे येतात. त्यावेळी संत जनाबाई आणि तिच्या शेजारची बाई, त्या दोघींचं गोऱ्यांसाठी भांडण असतं. ती म्हणते ह्या माझ्या गोऱ्या, ती म्हणते ह्या माझ्या गोऱ्या. तितक्यात कबीर तिथे पोचतात. तर संत जनाबाई त्यांना नमस्कार म्हणून म्हणतात की हे साधू देवा, तुम्हीच आमचा न्याय निवाडा करा ह्या गौऱ्यांचा. ही म्हणते ह्या गोऱ्या माझ्या आणि मी म्हणते ह्या गोऱ्या माझ्या. आता हे ऐकल्यानंतर कबीरांच्या मनात सहज येतं की अरे, शेणाच्या गोऱ्या सध्या गोलगोल थापलेल्या सगळ्यासारख्या, आता हिच्या आणि हिच्या गोऱ्या कोणत्या, कसं काय ओळखणार आपण. लगेच जनाबाई तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखते आणि म्हणते सोपं आहे बरं का साधू महाराज, तुम्ही असं करा, एक एक गौरी घ्या आणि कानाला लावा. जर विठ्ठल आवाज आला तर ती गौरी मात्र माझी, आणि विठ्ठल आवाज नाही आला तर ती गौरी तिची. कबीर कानाला गौरी लावतात आणि खरंच विठ्ठल 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 असा त्यातनं आवाज येतात. 1 2 3 अशा प्रत्येक याचे बघत असतात आणि त्यांना विठ्ठल 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 असा आवाज येतो. बघा, निर्जीव शेणाची गोरी, त्यात विठ्ठल विठ्ठल हा आवाज येणं, हे सर्वोच्च गुरूंचं गुरुतत्व त्यात कार्यरत झालं आहे आपल्या भक्तासाठी. असे हे सर्वोच्च गुरु प्रत्येक भक्ताचे आपला मार्ग दाखवतात, योग्य मार्ग दाखवतात त्याला. आणि जनाबाईसाठी ते कार्यरत झालं त्या गौरीत. म्हणजेच गुरु हे सर्वोच्च शक्तिमान असे गुरु आहेत. त्या गुरूंना नमस्कार. आणि अशा ह्या सद्गुरूंना माझा नमस्कार, साष्टांग दंडवत. जाता जाता आता हे जे मी काय शब्दात सांगितलं हे माझं सगळं काही नसून सद्गुरूंनी जसं वदवून घेतलं तसं मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि ह्या गुरुनमनाच्या श्लोकात अर्थ सांगताना जी काही चूक झाली असेल ती सद्गुरू मला क्षमा करोत. आणि जाता जाता मात्र एवढंच सांगेल की सद्गुरू जर आपल्या पाठीशी असले तर आपण कुठे चढलो पडलो संकट पडलं तरी गुरु आपला आधार असतात. गुरु विण नाही तुझा आधार, गुरु विण नाही तुझा आधार. चढता पडता कोठे अडता, चढता पडता कोठे अडता, तोच नेतसे पार, नाही तुझा आधार. गुरु विण नाही तुझा, नाही तुझा, नाही तुझा आधार. सद्गुरुनाथ महाराज की जय.